मराठी वर्गात आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. महाटेट परीक्षेची तयारी करताय आणि मराठी व्याकरणातला लिंग हा टॉपिक थोडा अवघड वाटतोय? अजिबात काळजी करू नका. आज आपण हाच विषय एकदम सोप्पा करून टाकणार आहोत. कधी विचार केलाय का की डोळा पुल्लिंगी पण नाक नपुंसकलिंगी असं का बरं? म्हणजे यामागे काही लॉजिक आहे की नाही? हे सगळं थोडं कन्फ्युजिंग वाटू शकतं, मान्य आहे. पण आज आपण हेच कोडं अगदी सोप्या भाषेत उलगडणार आहोत. चला तर मग सुरू करूया. आजच्या आपल्या चर्चेत आपण काय काय बघणार आहोत त्याची ही एक छोटीशी रूपरेषा. लिंग म्हणजे काय, त्याचे प्रकार, लिंग बदलायचे सोपे नियम आणि हो, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे नियम आणि त्याचे अपवाद. परीक्षेसाठी खास टिप्स पण आहेत आणि शेवटी तुमच्यासाठी एक छोटासा सराव. तयार आहात? ओके, तर सगळ्यात आधी मूळ प्रश्न. हे लिंग म्हणजे नेमकं काय असतं मराठी व्याकरणात? चला अगदी बेसिक पासून सुरुवात करूया. अगदी बरोबर. सोप्या भाषेत सांगायचं झालं ना तर लिंग म्हणजे नामाला दिलेली एक ओळख. जसं की ते नाम पुरुष जातीचं आहे, स्त्री जातीचं आहे की या दोन्हीपैकी नाहीये. म्हणजे पुल्लिंग, स्त्रीलिंग किंवा नपुंसकलिंग. मराठीत लिंगाचे हे 3 मुख्य प्रकार आहेत. चला एक एक करून सगळे प्रकार समजून घेऊया. पहिला आहे पुल्लिंग, म्हणजे जे शब्द पुरुष किंवा नर जातीचा बोध करून देतात. उदाहरणार्थ मुलगा, राजा, शिक्षक किंवा प्राणी घेतला तर वाघ. त्यानंतर येतो दुसरा प्रकार, स्त्रीलिंगी, म्हणजे जे शब्द स्त्री किंवा मादी जातीबद्दल सांगतात. जसं की मुलगी, राणी, शिक्षिका आणि वाघाचं स्त्रीलिंगी रूप वाघीण. आणि तिसरा नपुंसकलिंग. अच्छा, म्हणजे निर्जीव वस्तू किंवा ज्या नामावरून पुरुष की स्त्री हे नक्की कळत नाही त्यांच्यासाठी. बरोबर, जसं की घर, पाणी, पुस्तक आणि मूल सुद्धा. एकदम बरोबर. आत्ता येतो सगळ्यात इंटरेस्टिंग भाग. हे लिंग बदलण्याचे काही नियम आहेत का? तर हो, आहेत. काही सामान्य नियम आहेत जे आपल्याला खूप मदत करतात. हा बघा, सगळ्यात कॉमन नियम. पुल्लिंगी नामाच्या शेवटी जर आ असेल तर त्याचं स्त्रीलिंगी रूप करताना अनेकदा ई होतं. जसं मुलगाचं झालं मुलगी किंवा घोडाचं होतं घोडी. हे की नाही सोपं? अरे वा, हे खरंच सोपं आहे. तर मग एक काम करूया. ह्याच आचं ई होणाऱ्या नियमाचं अजून एक उदाहरण आठवते का? आठवत असेल तर पटकन खाली कमेंट्समध्ये लिहा बघू. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, नेहमीच असं प्रत्यय लागून लिंग बदलत नाही. काही शब्दांची रूपं पूर्णपणे बदलतात. इथे कुठलाच नियम नाही. जसं भाऊचं स्त्रीलिंगी रूप बहीण होतं किंवा नवराचं बायको. हे शब्द आपल्याला जसेच्या तसे लक्षात ठेवावे लागतात. अजून एक महत्त्वाचा नियम म्हणजे व्यवसायांबद्दल. अनेक पुल्लिंगी व्यवसायवाचक शब्दांना स्त्रीलिंगी करताना आपण का किंवा इका हा प्रत्यय लावतो. जसं की शिक्षकचं होतं शिक्षिका, लेखकचं होतं लेखिका. ओ, म्हणजे प्राण्यांसाठी ईण प्रत्यय जास्त वापरतात. जसं वाघचं वाघीण, सिंहचं सिंहीण. ही तर परीक्षेसाठी एकदम भारी टीप आहे, लक्षात ठेवायला हवं. आता येतो सगळ्यात महत्त्वाचा भाग. नियम तर आपण पाहिले, पण मराठी व्याकरण अपवादांनी भरलेलं आहे. आणि महाटेट परीक्षेमध्ये ह्याच अपवादांवर जास्त प्रश्न विचारले जातात. त्यामुळे ह्या भागाकडे जरा जास्त लक्ष द्या. हे बघा काही उत्तम उदाहरणं. आता पाऊस किंवा सूर्य हे शब्द पुल्लिंगी आहेत, तर माती आणि रात्र स्त्रीलिंगी आहेत. यांना कुठलाही विशेष नियम लागत नाही. हे असे का आहेत हे आपल्याला सरावाने आणि पाठांतरानेच लक्षात ठेवावं लागतं. काय सांगताय? म्हणजे काही शब्दांसाठी नियम नाही, ते फक्त पाठच करायचे? हां, तर अभ्यासासाठी खूपच महत्त्वाचा पॉइंट आहे. म्हणजे फक्त नियम करून चालणार नाही. अगदी बरोबर. आणि इथेच आपल्या सुरुवातीच्या प्रश्नाचं उत्तर मिळतं. डोळा हा शब्द परंपरेनुसार पुल्लिंगी मानला जातो आणि नाक नपुंसकलिंगी. यामागे ठाम नियम नाही. आणि हो, डॉक्टर, इंजिनियर यांसारखे जे नवीन शब्द आहेत ते दोन्ही लिंगांसाठी सारखेच वापरले जातात. त्यांचं लिंग बदलत नाही. ठीक आहे, तर आता आपण शेवटच्या टप्प्यात आलो आहोत. परीक्षेच्या दृष्टीने सगळ्यात महत्त्वाचे मुद्दे कोणते ते आता आपण थोडक्यात पाहूया. एक प्रकारे ही तुमची क्विक रिव्हिजन असेल. हे 5 मुद्दे एकदम पक्के लक्षात ठेवा. पहिला, लिंग ओळखायला शब्दाचा अर्थ आणि वापर दोन्ही महत्त्वाचे. दुसरा, काही शब्द नियम पाळत नाहीत, ते पाठच करावे लागतात. तिसरा, प्राण्यांसाठी ईण हा प्रत्यय कॉमन आहे.
चौथा, डॉक्टर, इंजिनियर सारख्या आधुनिक पदव्यांचं लिंग बदलत नाही. आणि पाचवा आणि सगळ्यात महत्त्वाचा, परीक्षेत नियम आणि अपवाद या दोन्हीवर प्रश्न येतात. बरं, तर आता आपण सगळे नियम आणि अपवाद समजून घेतले आहेत. आता वेळ आहे तुम्ही सराव करण्याची. तुमच्या सरावाला मदत व्हावी यासाठी आम्ही या सगळ्या मुद्द्यांच्या सविस्तर नोट्सची एक PDF आणि एक प्रॅक्टिस क्विज तयार केली आहे. त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. ती डाउनलोड करायला विसरू नका, खूप फायदा होईल. चला, जाता जाता एक शेवटचा प्रश्न. आज आपण जे काही शिकलो त्यातला सगळ्यात जास्त आश्चर्य वाटलेला किंवा नवीन वाटलेला अपवाद कोणता होता? आम्हाला खाली कमेंट करून नक्की सांगा. जर तुम्हाला आजचं हे विश्लेषण आवडलं असेल आणि उपयोगी वाटलं असेल तर कृपया या व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आणि मराठी वर्ग चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.